इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून विभाग झोन 2 म्हणजेच नाशिक रोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे तसेच देवाली कॅम्प पोलीस ठाणे सदर परिसरातील गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हे प्रतिबंध हा प्रभावीपणे व्हावा या उद्देशाने गुन्हे शाखेअंतर्गत नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आले होते आणि सदर युनिटला गुन्हे उघड करणे, प्रतिबंध करणे आणि रेकॉर्डर आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलिसांना ताब्यात देण्याची कामाची जबाबदारी दिली होती. सदर परिसरात मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची संख्या वाढली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सर व सहाय्यक पोलीस आयुक्त मिटके सर यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक रोड गुन्हे शाखा युनिट यांनी सदर ठिकाणी होणाऱ्या घरफोडीवर लक्ष केंद्रित करून सर्व ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणची आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, आजूबाजूच्या परिसराची फुटेज आणि त्याच्यावरून जे चेहरे मिळाले त्याच्यावरून मानवी संसाधनाचा वापर करून गुन्हे शाखा नाशिक रोड इथे येऊन काम करणारे दत्तात्रय चकोर असतील, मंगेश जगजाप असतील, गांगुर्डे साहेब असतील किंवा भरत राऊत यांनी अथक परिश्रम करून त्या आरोपींची नावं निष्पन्न केली. त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा आरोपी विक्रम उर्फ विक्की पौस, त्याच्यानंतर करण सरदार हे रेकॉर्डवरचे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांना काल उशिराने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नाशिक शहरात एकूण 7 ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले आणि त्यांनी संबंधित सोनारांना सोने विकल्याची देखील माहिती दिली. त्यामुळे त्यांच्याकडनं ते सोनं जवळजवळ 10 तोळे सोनं आणि 1 किलो चांदी अशी जवळजवळ 11 लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखेने केलेली आहे. एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.